लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण करणारे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा काढली आहे। त्याला संपूर्ण राज्यातून ओबीसी बांधवांचा प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान प्राध्यापक लक्ष्मण हाके पंढरपूर येथे आले असताना ओबीसी बांधवांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ताज्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली असून विविध प्रश्नांना उत्तरे देताना मनोज जरांगे नावाचा खुळखुळा थोड्याच दिवसात बंद होईल अशी शेलकी टीका देखील केली आहे। ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे। दरम्यान जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातील 288 आमदार पाडण्याची किंवा निवडून आणण्याची ताकद मराठा समाजामध्ये आहे असं सांगितलेलं आहे आणि 29 तारखेला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं याची भूमिका घेणार आहे। यावर काय मत आहे आपलं? जरांगे पाटलांनी आत्ताचे जेवढे मराठ्यांचे आमदार आहेत तेवढे पाडावेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। कारण कुणाचे पाडणार आहेत जरांगे पाटील आमदार? आहेत कोण आमदार? त्यामुळे जरांगे पाटील काय वेगळे आहेत काय? ज्या सरसकट मराठ्यांना आरक्षण मागतात जरांगे पाटील त्याच सरसकट मराठ्यांचे आमदार पाडणार आहेत। त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत की जे आमदार आमच्या ओबीसीच्या हक्कानी अधिकाराविषयी ब्रशब्द बोलायला तयार नाहीत, निवेदन द्यायला तयार नाहीत, आंदोलनामध्ये येऊन किमान सहानुभूती दाखवायला तयार नाहीत, ते सगळे पडले पाहिजेत ना। आणि मग या सगळ्या घुसळणीत आमचे ओबीसीचे सुद्धा 100-150 आमदार आम्ही निवडून आणू, नवीन पोरं जातील, एकमेकाचा अधिकार मान्य करणारी लोक आतमध्ये निवडून जातील। त्यामुळे जरांग्यांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो। आता मराठा आरक्षणासाठी 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही जरांगे पाटील हे सगळे सोयऱ्याच्या आदेशासाठी जसा दुराग्रही भूमिका घेत आहेत, तसंच सरकारनं वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल। मग ओबीसीच्या आरक्षणासाठी पुन्हा तुमची ही जी आंदोलनाची भूमिका आहे ती दुराग्रही म्हणता येईल का? हे बघा, जरांगे पाटलानं मराठ्यांचं आरक्षण SCBCचं असो किंवा कुणबीकरणाच्या माध्यमातलं असो हे पूर्णतः संपवून टाकलेलं आहे। ते कायदेशीररित्या बेकायदेशीर आहे, ते टिकणारच नाही। मुळात EWSचा ज्या लोकांना फायदा होत होता तिथंसुद्धा त्यांचा लॉस होणार आहे। त्यामुळे मराठा बांधवांनी वेळीच विचार करावा आणि अशा अनपड माणसाच्या नादाला लागून स्वतःच्या मुलाबाळांचं नुकसान करून घेऊ नये। कारण मागासले पण मराठा समाज कधीच प्रूव्ह करू शकत नाही आणि मराठा मागास झाला असेल तर मग पुढारला कोण याचं उत्तर जोपर्यंत इथले मुख्यमंत्री इथली व्यवस्था देणार नाही तोपर्यंत मराठ्यांचं मागासले पण प्रूव्ह होणार नाही। त्यामुळं जरांगे पाटील ज्या मागण्या करतायत ह्या मला नाही वाटत ही आरक्षणाबद्दलची त्यांची मागणी, त्यांचा पॉलिटिकल अजेंडा आहे। लोकांमध्ये पोलरायझेशन घडवून आणायचं आणि कुणाच्या तरी स्क्रिप्टवर काम करायचं हे जरांगे पाटलाचं काम आहे, बाकी काही यामध्ये जास्त नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे पाटलांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे। आता ओबीसी बचाव आंदोलनाची भूमिका काय असेल येणाऱ्या विधानसभेत? ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये राजकारणाच्या जोरावरती आम्हीच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर आमची भाषा बोलत नसतील, आमच्या हक्काधिकाराची भाषा बोलत नसतील तर अशा माणसांना घरी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅन करणार आहोत। जरांगेंनी वारंवार छगन भुजबळांवर आरोप केलेले आहेत आणि तुम्ही छगन भुजबळ हे तुमचे बोलवते धनी आहेत असं त्यांनी वारंवार म्हटलेलं आहे, काय सांगाल हे सगळं? जरांगे पाटलांचे बोलवते धनी कोण आहेत? शरदचंद्रजी पवार आहेत, आम्ही आरोप करायचा का? राजेश टोपे, रोहित पवार हे कुणाच्या सांगण्यावरनं जरांगे पाटलांना सपोर्ट करतात याचं उत्तर जरांगे पाटलांना कधीतरी आमने सामने येऊन द्यावं। आम्हाला आमचे छगनराव भुजबळांनी जर आम्हाला काय म्हणत असतील आम्हाला मान्य आहे, कारण त्यांनी 400 जातींची ठाम भूमिका घेतली की हे आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे। आमची वैचारिक आमची एकमेकाशी सहमती आहे। त्यामुळे जरांगे पाटील तुम्हाला शरदचंद्रजी पवारांनी पाठिंबा दिला का या प्रश्नाचं उत्तर पुढे येऊन द्या। बाळासाहेब आंबेडकरांनी आता ओबीसीच्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे आणि राज्यभर त्यांनी रॅली सुरू केलेली आहे, अभियान सुरू केलेलं आहे, त्यातमध्ये तुम्ही सहभागी होणार का? वेळ पडेल तिथं आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या, कारण आमची भूमिका त्यांनी आमच्या भूमिकेवर त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे आणि आमच्या भूमिकेला बळ प्राप्त झालं आहे। त्यामुळं आम्हाला त्यांच्या व्यासपीठावर जायला किंवा विचारपीठावर जायला कुठलीच अडचण नाही, कारण आमचं ओबीसींचं हक्क आणि अधिकार टिकणं ही आमची प्रायोरिटी आहे। आम्हाला राजकारण नाही करायचं। त्यामुळे खूप पक्ष पार्टी
उलट बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली ती शिवसेनेच्या नेत्याने घ्यावी, ती भाजपच्या नेत्याने घ्यावी, ती शरदचंद्रजी पवारांनी घ्यावी, काँग्रेसच्या नेत्याने घ्यावी, अशीच आमची भूमिका आहे. सामाजिक न्यायाच्या ठिकाणी सामाजिक न्याय, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण, साधी सिंपल गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की छगन भुजबळ असतील, फडणवीस असतील किंवा परवाचं नुकतंच झालेली घटना आहे प्रसाद लाड असतील, यांच्याविषयी अतिशय खालच्या थरावर जरांगे पाटील वारंवार भाष्य करतायत, काय सांगाल? हे बघा, जरांगे पाटलांनी महाराष्ट्राचा आब आणि अदब बिघडवलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या समोर बसायचं आणि माता भगिनींचा उद्धार करणारी शिवराळ भाषा वापरायची. आमच्या त्या टी व्ही चॅनलसमोर मुली बसलेल्या असतात, माता भगिनी बसलेल्या असतात आणि त्यांच्यासमोर हा शिवराळ भाषा बोलतो. चला, त्याची संस्कृती आहे ती, परंतु ती भाषा वापरल्यानं, छगन भुजबळांना एकेरी बोलल्यानं जो ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जो न्यूनगंड निर्माण झाला आहे, जी नैराश्याची आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे, हे कुठंतरी यामधून या बांधवांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हावा म्हणून आम्ही जन आक्रोश यात्रा काढलेली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी काय करावं आणि काय नाही करावं, मला वाटते जरांगे पाटील नावाचा खुळखुळा थोड्या दिवसात बंद झालेला असेल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.